11 मे 2026 रोजी राज्य शासनाने एक मोठा शासन निर्णय म्हणजेच GR काढलाय. तो कशाबद्दल आहे? तर महाराष्ट्राच्या नव्या आणि अतिशय महत्त्वाकांक्षी अशा बियाणे अनुदान योजनेबद्दल. चला तर मग या 2026च्या बियाणे अनुदान योजनेची सविस्तर माहिती घेऊया. आता या संपूर्ण विश्लेषणाची रूपरेषा थोडक्यात सांगायची तर आपण योजनेची मुख्य उद्दिष्टे पाहणार आहोत. त्यानंतर पिकांचे, विशेषतः तेलबियांचे जिल्ह्यानुसार वितरण, कडधान्य आत्मनिर्भरता अभियान, काढणी पश्चात मिळणाऱ्या सुविधा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकरी बांधवांना मिळणारे अनुदानाचे थेट आर्थिक फायदे यावर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून. या योजनेची मुख्य उद्दिष्ट नेमकी काय आहेत? बघा, राज्य आणि केंद्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने 2 अतिशय महत्त्वाच्या मोहिमांना मंजुरी मिळाली आहे. एक म्हणजे कडधान्य आत्मनिर्भरता अभियान आणि दुसरं राष्ट्रीय खाद्य तेल अभियान. यामागील मूळ उद्देश अगदी स्पष्ट आहे. राज्याला कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण बनवणे. यासाठी केंद्र आणि राज्याचा निधी एकत्रितपणे वापरला जाणार आहे. आणि त्यासाठी 2026-27 या वर्षात किती मोठी आर्थिक तरतूद केली आहे हे पाहिलं तर तुम्ही थक्क व्हाल. राष्ट्रीय खाद्य तेल अभियानासाठी तब्बल 200,73,00,000 रुपये आणि कडधान्य मोहिमेसाठी 167,73,00,000 रुपयांचा भरीव निधी मंजूर झालाय. ही काही छोटी रक्कम नाहीये, बरोबर? यावरून या योजनेची व्याप्ती लक्षात येते. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे तेलबियांची लागवड आणि त्यांचे जिल्हानिहाय वितरण. इथे आपल्याला पिकांचे भौगोलिक वितरण पाहायला मिळतंय आणि यात सोयाबीन आघाडीवर आहे. राज्यात तब्बल 26 जिल्ह्यांमध्ये सोयाबीनला प्राधान्य दिलंय. त्या खालोखाल भुईमूग 13 जिल्ह्यांमध्ये, करडई 9 तर तीळ 5 जिल्ह्यांमध्ये घेतलं जाणार आहे. आणि एक विशेष नोंद म्हणजे कारळे या पिकासाठी फक्त अहिल्यानगर आणि नाशिक या 2च जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. हे अगदी पिकांच्या स्थानिक गरजेनुसार आणि हवामानानुसार ठरवलं गेलंय. या सगळ्यात सोयाबीनवर शासनाने विशेष लक्ष केंद्रित केल्याचं स्पष्ट दिसतंय. 2026-27च्या उद्दिष्टांकडे नजर टाकली तर सोयाबीनसाठी तब्बल 89,000 हेक्टर क्षेत्राचं टार्गेट आहे. यासाठी 66,750 क्विंटल अनुदानित बियाण्यांचे वाटप होणार असून विशेष म्हणजे फक्त सोयाबीनसाठी 73,42,00,000 रुपयांचे बजेट राखून ठेवले आहे. खरोखरच ही एक मोठी झेप आहे. तेलबियानंतर आता आपण आपल्या तिसऱ्या टप्प्याकडे वळूया, कडधान्य आत्मनिर्भरता अभियान. इथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे तूर आणि हरभरा यांसारख्या प्रमुख कडधान्यांना मिळणारा राज्यव्यापी पाठिंबा. तूर आणि हरभरा राज्यातील सर्व 34 जिल्ह्यांमध्ये अनुदानित असणार आहेत. याशिवाय मसूर 23 जिल्ह्यांमध्ये, मूग 22 जिल्ह्यांमध्ये तर उडीद 21 जिल्ह्यांमध्ये पोहोचवला जाणार आहे. म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्राला या योजनेने कव्हर केलंय. पण ही योजना फक्त कागदावर राहू नये म्हणून जमिनी स्तरावर बियाणे किट वाटपाचे अतिशय स्पष्ट उद्दिष्ट ठेवले. विचार करा, तुरीसाठी तब्बल 80,000 किट्स म्हणजे एकूण 3,200 क्विंटल बियाणे वाटले जाणार आहे. त्यासोबतच मुगासाठी 25,000 आणि उडदासाठी 20,000 किट्स थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोचवण्याचं नियोजन आहे. फक्त बियाणे देऊन शासन थांबत नाहीये, तर त्या पुढचा टप्पा म्हणजे प्रात्यक्षिके आणि काढणी पश्चात मिळणाऱ्या सुविधा. पीक हातात आल्यानंतर त्याचं जास्तीत जास्त मूल्य कसं मिळवता येईल, त्यासाठी या पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. यात मिनी ऑइल मिल्सची स्थापना करणे, 136 ठिकाणी फिल्टर प्रेस युनिट्स बसवणे आणि इतर 136 ठिकाणी फिल्टर प्रेस शिवाय युनिट्स उभारणे यांचा समावेश आहे. शिवाय शेतमाल सुरक्षित राहावा म्हणून गोदामांच्या बांधकामालाही पाठिंबा दिला जातोय. ही खऱ्या अर्थाने एक दूरदृष्टी असलेली योजना वाटते. पिकांच्या प्रात्यक्षिकांसाठी सुद्धा भरघोस अनुदान मिळत आहे. सोयाबीनच्या प्रात्यक्षिकासाठी प्रति हेक्टर 14,000 रुपये तर कडधान्यांसाठी 10,000 रुपये प्रति हेक्टर अनुदान निश्चित केले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वैयक्तिक पातळीवर एका शेतकऱ्यांसाठी ही मर्यादा साधारणपणे 4,000 रुपयांपर्यंत असणार आहे. आणि आता येतो सर्वात कळीचा मुद्दा, अनुदानाचा प्रत्यक्ष दर काय आहे? या कोट्यावधी रुपयांच्या तरतुदीतून शेवटी प्रति क्विंटल किती रुपयांची थेट बचत होणार आहे? चला तर मग थेट आर्थिक फायद्यांचा हा महत्त्वाचा 5वा भाग सविस्तर समजून घेऊया. हा खरोखरच एक ऐतिहासिक आणि मोठा फायदा आहे. मूलभूत सोयाबीन बियाण्यांसाठी केंद्र शासनाच्या दरानुसार जो सध्या 11,000 रुपये प्रति क्विंटल आहे, त्यावर तब्बल 100% अनुदान दिले जाणार आहे. याचाच अर्थ हे मूलभूत बियाणे पूर्णपणे मोफत किंवा पूर्ण अनुदानावर उपलब्ध असेल. ही नक्कीच एक मोठी दिलासादायक बातमी आहे. नवीन आणि प्रमाणित वाणांचा वापर वाढावा म्हणून इथे एक अतिशय स्मार्ट धोरण आखलंय.
तूर, उडीद आणि मूग यांसाठी जर बियाणे 5 वर्षांपेक्षा कमी जुनी असेल तर प्रति क्विंटल 6,000 रुपये किंवा 50% यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान मिळेल. आणि जर वाण 5 ते 10 वर्ष जुनी असेल तर हेच अनुदान प्रति क्विंटल 3,000 रुपये किंवा 50% मिळेल. म्हणजेच जेवढे नवीन वाण तेवढा जास्त फायदा. मगाशी आपण ज्या 80,000 तूर बियाणे किट्सबद्दल बोललो त्यांची प्रत्यक्ष किंमत किती असणार आहे? तर हे किट अत्यंत सवलतीच्या दरात म्हणजेच प्रति किट फक्त 740 रुपये या निश्चित दराने दिले जाणार आहे. यातून शेतकऱ्यांच्या खिशावरचा भार खूपच हलका होणार आहे. आता ही सगळी मदत मिळणार कशी? हे लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे की 2026-27 या काळातील या सर्व अनुदानित योजना आणि आर्थिक फायदे केवळ महाडीबीटी म्हणजेच महाडीबीटी पोर्टलद्वारेच पार पाडले जाणार आहेत. यामुळे संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता तर राहीलच, पण सगळा लाभ थेट योग्य लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वेळेवर पोचेल. आपण आजच्या या सविस्तर विश्लेषणात जेवढीही आकडेवारी पाहिली किंवा जिल्ह्यांचं वाटप पाहिले ती सर्व माहिती अधिकृत शासन निर्णयांवरून म्हणजेच शासनाच्या GR मधून घेतलेली आहे. हे सर्व दस्तावेज महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर सार्वजनिकरित्या उपलब्ध आहेत, जे कोणीही पाहू शकतं. तर सरतेशेवटी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उरतो. 2026 मध्ये 368 कोटी रुपयांहून अधिक निधी असलेली आणि संपूर्ण राज्याला कव्हर करणारी ही भव्य योजना महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने खाद्यतेल आणि कडधान्यांच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवू शकेल का? या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी कशी होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या सविस्तर विश्लेषणात वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. अशाच महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण विश्लेषणासोबत आपण पुन्हा भेटूया.